नमस्कार मित्रांनो. हो, आमचे मामा खूप कंजूस होते. म्हणजे कंजूस आहेत. त्यांना चांगली सरकारी नोकरी आणि 10 एकर शेती. त्या शेतीत एक मस्तपैकी फार्म हाऊस त्यांनी बांधलेलं आहे. एवढे श्रीमंत असूनसुद्धा तो खूप कंजूस. आणि त्या फार्म हाऊसवरती असं काय घडलं की मामा अजून जास्त श्रीमंत झाले. कोणी केलं त्यांना श्रीमंत? भूताने की राक्षस होता? काय समजायला मार्गच नव्हता. असे काय घडले होते त्या फार्म हाऊसवरती? असे काय घडले की अचानक मामा एकदम श्रीमंत झाले? असं म्हणतात की कंजूस मनुष्य अजून जास्त श्रीमंत होतो. हो, आम्ही दोघं भाचे. आम्ही नेहमीच आमच्या कंजूस मामांकडून पार्टी उकळायचो. आमचे मामा खूपच कंजूस होते. ते चांगल्या सरकारी नोकरीत होते. त्यांची गावातच नोकरी व मामाचे 10 एकर शेत होते. शेत म्हणजे बागायती शेती, मळा, विहीर, शेतात एक लहानसे फार्म हाऊस. एवढे असूनसुद्धा ते फारच कंजूस होते. ते नेहमी म्हणायचे, मी कंजूसपणा करतो म्हणूनच एवढी समृद्धी आहे. तुम्ही चंगळवादी म्हणून तुमची श्रीमंती काय वाढणार? पण आम्ही लक्ष द्यायचे नाही. आम्ही दोघं भाऊ होतो. आमचे वडीलही सरकारी नोकरीत होते. आमचे स्वतःचे घरदार होतं गावातच. मामा पण गावात राहायचे, आम्ही गावातच होतो. आणि वडिलांना फक्त सरकारी नोकरी. कुठलाच उत्पन्नाचा मार्ग नव्हता. परंतु आम्ही कंजूसपणा कधीच करायचे नाही. मनमोकळा खर्च करायचे, चंगळ करायचे, चिंता करायची नाही. आणि मामांजवळ एवढं असून सुद्धा ते कंजूसपणा करता. त्याच्यामुळे आम्ही त्यांना तोंडावरती, मामा काय कंजूस आहेत तुम्ही, असं मीच काय, आम्ही दोघं भाचेच काय. बरेच लोक त्यांना तसेच म्हणायचे, फार कंजूस आहेत बुवा. ते मामा नेहमी म्हणत, मी कंजूस आहे पण कोणाला लुबाडत नाही, वरबडत नाही, कोणापासून फायदा उचलतच नाही. माझ्या कष्टाचीच खातो. फुकट मला अजिबात आवडत नाही. खरंच मामांना फुकट कधीच चालायचीच नाही. ते मनमोकळा लोकांसाठी खर्च करत, पण स्वतःसाठी मात्र खूप कंजूसपणा वागत. आम्ही भाचे फार चाप्टर हुशार होतो. मामांच्या शेतातून भाजीपाला, फळं, सीताफळ, पेरू, चिकू, बोर, बरीच फळांची झाडं होती, आंबे होते. नेहमी आणायचे. मामा म्हणायचे, बिंदास घेऊन जा. मामा आमच्यासाठी खूप खर्च करायचे. शेतामध्ये बऱ्याचदा पार्ट्या व्हायच्या. घरी जेवण वगैरे भरपूर खर्च करायचे. परंतु रोख पैसा मात्र आम्हाला द्यायचे नाही, की आमच्यासाठी कधी रोख पैसा खर्च करायचे नाही. पण आम्ही पण नेहमी मामांकडून काही ना काही निमित्त करून जेवण, पार्ट्या उकळायचोच. एकदा काय झाले, आमचे दोन्ही मेवणे, एक पुण्याची व एक मुंबईची, दोघे दीपावलीच्या सुट्टीत आमच्या घरी आले. बहिणी पण आल्या दीपावलीसाठी. आता आमच्या घरात पूर्ण पाहुण्यांची फुल गर्दी होती. मामांनी 2-3 वर्ष आम्हाला पाहुणचार केला, सर्वांनाच. पण आमचं मात्र त्याच्याने समाधान होत नव्हतं. आम्ही दोघं आमच्या मेवण्यांना सांगितलं की बाबा, मामा फार कंजूस आहे, त्यांच्याकडून की नाही मटण पार्टीच उकळा. आणि तीसुद्धा कुठं? शेतातल्या फार्म हाऊसवरती. चला, आता एक पुण्याचे, एक मुंबईचे आमचे मेवणे एक तसे हुशार होते. त्यांनी मामांना बरोबर गोड बोलून त्यांच्याकडून पार्टी द्यायचे कबूलच करून घेतले. मामा पण काही नाही, ठीक आहे, हरकत नाही, तुमची इच्छा नाही ना शेतामध्ये पार्टी करायची, चला शेतात पार्टी करा. पण हे बघा, आमचे शेत आहे, फार्म हाऊस आहे, परंतु आम्ही रात्री कोणीही तिथं थांबत नाही. सरळ घरी येतो. रात्री कोणीच नसतो तिथं. कुलूप वगैरे लावलं, लाईट बंद केले का आम्ही सरळ चालवतो. गुरंसुद्धा तिथं राहत नाही. फक्त दिवसा आम्ही त्या फार्म हाऊसचा उपयोग करतो. खूप मोठं फार्म हाऊस होतं. म्हणजे कौलारू घरच होतं ते. खूप मोठं फार्म हाऊस होतं. 5-6 खोल्या होत्या, वरांडा होता, मध्ये एक स्वयंपाकाची खोली होती, भांडे वगैरे सर्व होते. दिवसात वाटून तो स्वयंपाक करायचे, पण सहजासहजी रात्री कोणी तिथं थांबायचे नाही. एके दिवशी पार्टी करण्याचे ठरले आणि त्या दिवशी रात्री आपण पार्टी करू. आणि नेमकी त्या दिवशी पौर्णिमा होती. ओ बापरे! तरी मामा म्हणाले, पौर्णिमा आहे, कशाला मटण पार्टी करायची? पण आमच्या मेवण्यांनी काही ऐकलं नाही. त्यांनी नाही, आम्ही आता निघून जाऊ, नंतर कुठं थांबायला टाईम आहे. आणि पौर्णिमा असली तरी आज रविवारसुद्धा आहे.
मटण पार्टी हवीच. झाला आता थंडीचे दिवस होते. दिपाळीत म्हणजे खूप थंडी पडली होती. आम्ही मामांना मग सांगितलं की बा 3 किलो मटण आणायला सांगितले. मामा म्हणाले, अरे कमाल आहे, तुम्ही 2 भाचे, 2 भात जावई व मी फक्त 5 लोकच. पार्टीला एवढ्या मटणाची काय आवश्यकता आहे, 1 किलो मटण आणू, भरपूर झाले. पण आम्ही गोड बोलून त्यांना मग 2 किलो मटण आणायलाच सांगितले. अहो मामा, उरलं नंतर आपण घरी घेऊन येऊ. कसे मोकळ्या हवा, शेतात जेवण करणं, रात्रीची वेळ, आज पौर्णिमा आहे, चांदणी रात्र, मस्त चंद्रप्रकाश असेल. आणि शहरातून आलेले त्यांना कशाला नाराज करता, उगाच कुठलं तर आपली तुमचीच बदनामी होईल. काय मामा कंजूस, कमी मटण आणलं बस असं म्हणतात मामांना वाटलं की भावा नेहमीच आपल्याला असं सर्वच कंजूस म्हणतात. चला आणा 2 किलो तर 2 किलो आणलं मटण. मग आम्ही मात्र मामांच्या सोबतच गेलो होतो, कारण मामांचा काय भरोसा, 2 किलोऐवजी अर्धा किलो घेऊन आणले तर मटण. म्हणून आम्ही सोबत गेलो, मटण घेतले, 2 किलो मटण घेतले घरून. मामांनी मग मसाला, तेल, पोळ्या सर्व भरपूर घेतले. संध्याकाळी आम्ही सर्व 3 बाईकवर मळ्यातील फार्म हाऊसवर पोचलो. मी, माझा भाऊ दोघं मिळून एका बाईकवर होते. एका बाईकवरती आम्ही दोघं भाऊ होतो आणि मामा स्वतंत्र त्यांच्या बाईकवर होते. बस फार्म हाऊसला आम्ही पोचलो. आता संध्याकाळी मी पोचलो. फार्म हाऊस कोलार होते. मध्ये 5 खोल्या होत्या. एका खोलीत चुलीवर मामांनी मग जे एक खोली होती तिथं सर्व स्वयंपाक वगैरे करायचे, म्हणजे स्वयंपाक खोलीच होती ती. तिथं मग चुलीवर मामांनीच मस्तपैकी मटण शीट बनवले. खमंग वास सुटला. आता इतका वास सुटला खूपच मटणाचा. रात्र होऊन गेली होती, 8 साडेआठ झाले असतील. आणि दोघं मिळून बाहेर फार्महाऊसच्या बाहेर मस्तपैकी अंगण होतं. अंगणामध्ये शेकोटी पेटवून दिली होती. ते शेकोटी अंग शेकत ते बसले होते. आम्ही स्वयंपाक करत होतो. आम्ही दोघं भाचे, मामा, बस आणि तिघंमध्ये होतो. तेवढ्यात आम्हाला खिडकीतून कोणतरी जाताना दिसले. बापरे, एकदम धिप्पाळ आणि काळी आकृती. मामांचे लक्ष गेलं. ते दचकलं, कोण आहे? मग आम्ही तिघं बाहेर आलो. इकडे तिकडे पाहिलं, खिडकीपर्यंत काही नाही, तिथं तर कोणीच नाही. बाहेर दोघं मिळून बसले होते. त्यांनी दारूच्या बाटल्या आणल्या, त्या शेवचिवडा आणला होता, बस बियर. चला पार्टी सुरू करूया. आता आमचे मामा दारू प्यायची नाही, बियर घ्यायची नाही. आम्ही तर मुळीच नाही, कारण आम्ही कॉलेजला होतो. 21-22 वर्षाचं वय आमचं. आम्ही काय दारू बियर पिणार. झालं मग आजूबाजूला पाहिलं काहीच नाही. दोघं मिळून दारू प्यायला सुरुवात केली. बसलं मस्तपैकी. शेकोटीचं अंग पण शेकलं जात होतं आणि मस्त दारू पित होते. खरं थंडी खूप पडली होती. मामा परत मध्ये आले. पूर्ण स्वयंपाक वगैरे केला, भात केला, पोळ्या वगैरे सर्व घरून आणलेलं होतं आणि संपूर्ण पातेला वगैरे व्यवस्थित झाकला आणि सांगितलं, अगोदर असं कर, 1 ताट कर. आम्हाला सांगितलं ते 1 ताट करा, नैवेद्य काढा, भूताच्या नैवेद्य. बापरे, आम्हाला माहीत होतं मामा रोज शेतात आले म्हणजे बांधावरती 1 नैवेद्य ठेवायचे. 1 नैवेद्य तिथं झाडाखाली ठेवायचे, देवासाठी, 1 भूतासाठी. त्यांची नेहमीची पद्धत होती, नैवेद्य ठेवायचे. आणि आम्ही म्हटलं, मामा हो पौर्णिमेची रात्र आहे आणि तुम्ही भूतांना कसं का मटणाचं नैवेद्य देतात? पण मामाने ऐकलं नाही. हे बघा, मी देवाला देणार नाही, पण काय असो, भूताला आणि देवाला दोघांनाही नैवेद्य द्यायला पाहिजे, माझी पद्धत आहे. रात्री आम्ही सहजासहजी कधीमध्ये येतो, इथं झोपतो, पण ज्या दिवशी आम्ही इथं रात्री येतो त्या दिवशी आम्ही सोबत डबे आणलेलं असेल तरी आम्ही नैवेद्य ठेवतो. घरून काही केलं असेल तरी नैवेद्य ठेवतो, रात्री इथं स्वयंपाक करत नाही. चला मग आम्ही 1 ताटावर 1 ताट घेतलं, मोठी वाटी, त्याच्यामध्ये मटण, रस्सा, भात, पोळी, कांदा, लिंबू सर्व मामाने ठेवला. ताट अगदी फुल भरलं. बस मामा गेले अंधारात, म्हणजे बाहेर पडले घराच्या. आणि अंधार नव्हतं, म्हणजे चांदणी रात्र ती, परतू शेतात चालू दूर बांधावरती त्यांनी मस्त नैवेद्य ठेवला. आता ते स्टीलचं ताट होतं आणि वापस आले आणि म्हणाले, ठीक आहे, बिनधास्त आता राहायचं, भूताला नैवेद्य द्यायलाच पाहिजे, देवाला द्यायलाच पाहिजे, माझी नेहमीची पद्धत आहे. झाला मग मामा पुढे गेले.
आम्ही पण बाहेर आलो होतो, बसलो होतो, अंग शेकलं वगैरे थोडंसं. मग ते सर्व दारू पित होते. आम्ही काय थांबायचे तिथं समोर मामासमोर. मग आम्ही म्हटलं चला आम्ही कांदे लिंबू कापतो, तोपर्यंत स्वयंपाकखोलीत जातो, तुम्ही चालू द्या पार्टी. बस आम्ही दोघं भाचेमध्ये आलो स्वयंपाकखोलीत. आम्ही कांदे लिंबू कापत होतो. आता एवढी मोठी भाजी झाली होती. आम्ही 5 लोक, 2 किलो भाजी खरंच जास्त होती. पण काय करा, आम्ही थोडं जाऊ उरली तर आपण घरी घेऊन जाऊ. पण मामा काय ऐकणार, मामा त्यांच्याच घरी घेऊन जातील, आपल्या घरी नाही. मग आम्ही असं ठरवलं की काही बरेचसे तिथं भांडे होते. आम्ही जाताना मसाला वगैरे कढीचे डबे होते मोठे, काही त्या भांड्यांमध्ये आम्ही काय केलं, अर्धी भाजी काढून ठेवली, भात काढून ठेवला, काही पोळ्या काढून ठेवल्या. मामाने भरपूर पोळ्या आणल्या त्या आणि संपूर्ण एका रूममध्ये जाऊन तिथं ठेवून दिलं. रूमच्या दरवाजा कडे लावून बंद करून घेतला. चला आपण अर्ध्याच्या वर भाजी काढलेली, बोट्यात जास्त काढल्या, रसा कमीच काढला. हा रसा एवढा खाल्ला ना, उरीलच हा नेऊन नंतर. परंतु मामांना असं वाटेन की बा खूप दारू पिलेली मेवण्याने, त्याच्यामुळे जास्त जेवण झाला. मग आम्ही ते पूर्ण कारभार करून लिंबू वगैरे कापला. मग बाहेर येऊन बसलो. त्यांचं मस्त गप्पा चालू होत्या, दोघं मेवणे मामा, आणि मस्त जिंकले होते ते. मग त्यांनी काय केलं, मामांना सांगितलं का हो तुम्ही केव्हाची गंमत बघताय, शेवचुळा खाऊ लागतात, पण आम्हाला काही कंपनी देतच नाही. असं कसं, नाही आम्हाला कंपनी द्यावी लागेल. त्यांनी खूप आग्रह केला. मग थोडीशी बिअर त्यांनी बळजबरीने मामांना दिलीच. मामाने आयुष्यात कधी दारू बिअर घेतलेली नव्हती. बस बिअर घेतली बा मामांना थोडंसं नवलच वाटलं, थोडंसं विचित्र वाटायला लागलं. बस त्या धुंदीत मामांनाही बिअर चढली. रात्रीचे 9:30 होऊन गेले. चला लवकर जेवण करून घेऊ. ते पूर चांदणं पडलेलं होतं, शांत वातावरण, रातकिळ्यांचा आवाज फक्त. आता घरात मंद लाईटाचा प्रकाश होता. शेकोडीजवळ बसून दोन्ही मेवण्याने दारू पिलीच होती, बाटल्या आणल्या होत्या ना. आता दोघं मेवणे म्हणाले, मामांना म्हणाले, का हो मामा तुम्ही दारू पित नाही, बिअर पित नाही का बरं? मग दारू महाग असते म्हणून का? नाही तुम्ही कंजूसच येतो, तुम्हाला दारू महागच वाटणार. मामा काहीच बोलले नाही, फक्त हसले. काय बोलणार, सर्व त्यांना तोंडावर कंजूस मामा म्हणायचे. मामांना काहीच फरक पडायचा नाही, ते नाराज पण व्हायचे नाही, फक्त हसायचे. मेवणे मामा गप्पा मारीत शेकोडीजवळ बसले होते. तेवढ्यात कोणीतरी काळी आकृती एकदम चालत खिडकीकडून मागच्या भागाला गेली. मेवण्यांनी पाहिलं, ते दोघं मेवणे एकदम ओरडले, अरे बापरे कोण आहे, चोर. मामा कुठे चोर? अरे एक काळी आकृती गेली. मामाने लगेच काठी उचलली. खरंच आम्ही सुद्धा बघितली खिडकीतून जाताना, चोर आले असतील. चला मग मेवणे मामा आम्ही सर्व पूर्ण फार्म हाऊसला फेरी मारली, इकडं तिकडं शेतात बघितलं. मोबाईलचा टार्च होते, बॅटरी होती मामांजवळ, बॅटरीच्या उजवळ पाहिलं, कोणीच दिसलं नाही. मग असं भास कसं काय झाला? मग मामा म्हणाले, हे बघा तुम्ही की नाही दारू पिलेले खूप, म्हणून तुम्हाला तसा भास झाला असेल, मला तर नाही दिसला. मग दोघं हसले, म्हणाला हो मामा तुम्हीच सांगितलं ना स्वयंपाक करताना मला मी खिडकीतून दिसला. मग त्या का तुम्ही दारू पिलेली होते का? मग चूप. मामा म्हणाला, नाही हो तसं काही नाही. मग तुम्हाला कोणीतरी दिसलं ना, आम्हाला कसं काय दिसणार नाही? झालं. आता बाहेर सगळीकडे टिपूर चांदणे पडले होते, चंद्र बराच वरती आला होता. आता दोन्ही मेवणे दारू पिऊन फुल झाले होते. मामांना पण बिअर दिली होती, त्याच्यामुळे त्यांना बी थोडीशी चढलीच होती. कधी न पिणारे मामा. मग आम्ही काय केलं, कांदा लिंबू सर्व कापलेलं, चला उशीर होतोय जेवायला बसू. बस मग आम्ही सर्वजण जेवायला बसले. आता तिघं पुन्हा ताट केले, आम्ही बसलो. आता आम्ही दोघं भाचे वाढतच होतो, आम्ही खूप चॅप्टर होतो. आम्ही त्यांना भरपूर रसात जास्त वाढत होतो. पोट्या उरायला पाहिजे ना, पोट्या आम्हाला दुसऱ्या दिवशी खायच्या होत्या, म्हणून आम्ही अगोदर लपवले होतं. पण आता बी पण ते दारूच्या नशेत मी होणार नाही की समजत नव्हतं मामांनाही नाही. मग आम्ही त्यांना आग्रहाने वाढलं. आम्ही जेवढं, पण पातील आमच्या जेवढंच होती, आम्ही लगेच झाकून द्यायचे. मामा ते समोर बसलेले, त्यांना काय दिसत होतं भाजी किती उरली काय उरली. बस मस्त गप्पा मारत बसलो. गप्पा पण चालू होत्या. बाहेर सुमसाम सर्व शांत वातावरण. जेवता अचानक मामांचं लक्ष गेलं. हो बघा काहीतरी आवाज येते आहे का? सर चुप होऊन गेले. जेवण करता बघता बाहेर कोणीतरी दमदार पावलाने धप दमदार पावलं टाकत चालत होते. बापरे कोणी बाहेर? चला बघू. मी म्हणे, हो आता जेवण करून घ्या.
आपण त्या बघितलं कोण होता, अहो चोर बीर असतील, तो जर मध्ये आला तर आपलं मटण खाऊन टाकेल. नाही 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 नाही, आपण पूर्ण जेवण करून घ्या. तो काही म्हणाने ऐकलं नाही. आम्ही पाहिलं खरंच बाहेर आवाज येत होता, कोणतरी फिरतोय चालतोय. बापरे, खूप जोर जोर जसं काही हत्ती चालतो तसं दमदार पावलांचा आवाज. बापरे, एवढा आवाज माणसाचं तर नसू माणसाचे असेल का? नाही, मुळीच नाही. मामांना म्हटलं नाही नाही, माणूस काहीतरी आहे बा, काहीतरी भयानक आहे. बापरे, भयानक म्हणतात. जुनी मिळून घाबरला. हो काय, असं काय करतात? तुम्हाला जास्त बेर चढली का? आम्हाला दारू चढली नाही तेवढी तुम्हाला बेर चढली. मामा ओशाडले. नाही नाही, मला काहीच चढलं नाही, चला जेवण करा. सर्व जेवत होते मस्त ताणून तुणून. आम्ही आग्राने ओढून त्यांनी जेवण केलं. मग आमचंही जेवण आटोप पातेलं वगैरे आम्ही वाढले वगैरे ते पातेल्यात भरपूर भाजी उरली होती. म्हणून एवढी भाजी उरली. हो मग काय करणार, चला आपण घरी घेऊन जा. मा हो, सर्व की नाही डब्यात वगैरे भरा आणि घरी पोचून द्या आमच्याकडे. बघा तुमच्या मामींना की नाही माझ्या हातचं मटण फार आवडतो. आणि खरंच मामांच्या हातचं मटण इतकं चवदार झालं होतं की आम्ही फुल जेवण केलं. मग दोघं मेवणे आणि मामा बाहेर बसले शेकोटीवर, पुन्हा अंग शेकत फुल जेवण. बाहेर टिपूर चांदणं पडलेलं आहे, रातकळींचा हवा, थंड हवा, खूप थंडी आणि अंग शेकताय तरी. मग त्यांना डुलकी यायला लागली. रात्रीचे 11 साडे 11 होऊन गेले होते. बापरे, काय करणार. मग दोघं मिळून नाही मग आम्हाला झोप लागते, चला घरी लवकर निघून. मामा ना हो, मध्ये आवर करायची ना. आम्ही दोघं बाच्याने सांगितलं, मामा काही काळजी करू नका, संपूर्ण आम्ही आवर करतो, भांडी वगैरे सर्व धुवून घेतो, तुम्ही जा घरात. तुम्हाला जर निघायची असेल तर तुम्ही निघू शकता. झालं, कारण आम्हाला ते निघून गेलं तर बरंच होतं, कारण आम्ही अगोदर संपूर्ण भाजी वगैरे सर्व काढून अगोदर ठेवलेलंच होतं भरपूर. आणि उरलेलंसुद्धा घ्यायचं थोडाफार मामांकडे पाठवायचं, बाकीचं आपण घरी पण ठेवून देऊ. कारण गावातच घर होतं, 2 गल्ली ओलांडले का मामांच्या घर. अगदी आपल्या घरी जाऊ, सर्व उतरून घेऊन थोडंसं मामांकडे पोहोचून द्यायचं. मामानी पाहिलंच नाही किती उरलं काय. बस मग मेवणे मामा दोन मोटरसायकल काढल्या आणि ते निघून गेलेत. मग आता आम्ही दोघंच भाचे होते. आता ते निघून तर गेले आणि आम्हाला एकदम आठवण झालं, अरे बापरे, अरे कोणीतरी फिरत होतं आणि सुमसाम संपूर्ण शेत, आजूबाजूला काहीच नाही, कुठलं एकही फार्म हाऊस नव्हतं. आणि गावापासून 1.5-2 किलोमीटर अंतरावरती शेत होतं, मळा होता. काय करायचं. आम्ही पटकन मध्ये गेलो, फटाफट आवरावा. भांडे वगैरे आम्ही धुतले, भाजी वगैरे उरलेली होती, भात वगैरे दुसऱ्या डब्यांमध्ये काढलं, पिशव्या भरल्या, पुढच्या उशीरवर आणून ठेवून दिल्या. आता सर्व आवर केलं. आता आम्हाला खूप थंडी वाजली होती, सर्व आवर केलं, भांडे वगैरे धुतली. थंडी ती अंगात भरून गेली. मग आम्ही काय केलं, पटकन आलो बाहेर वरांड्यात, तर ते सर्व ठेवून दिलं होतं, पिशव्या वगैरे डबे, आणि अंग शेकायला लागलं. आम्ही अरे आपण विसरलो, आपण ते लपून ठेवलेली भाजी पोळ्या भात, अरे ते बी आणा, ते आणायचं तर राहूनच गेलं. मग आम्ही विचार केला, नाही आधी अंग शेकून घेऊ, थंडी कमी मग जाऊ. आम्ही अंग शेकतच होतो. बाहेर शांतता, पूर चांदणे पडले होते. आता आम्हाला भीती वाटायला लागली की बापरे, सर्व निघून गेले. ते होते तरी भीती वाटत होती. आणि आता तर आम्ही दोनच होतो. आजूबाजूला पाहिलं, बापरे कोणीच नाही, संपूर्ण शेतामध्ये सुमसाम. फक्त आमच्या मामांच्या फार्म हाऊसवरती लाईट चालू होती, मंद लाईट, कांड्या वगैरे नव्हत्या, लाईट होते ते 60 पॉवरचे, बस तेवढंच. आणि बाहेर शेकोटीवर आम्ही अंग शेकतोय. पण चंद्रप्रकाशामुळे आम्हाला थोडीशी भीती कमीच झाली. तेवढ्यात आमचं लक्ष गेलं, कोणीतरी काळी धिप्पाड व्यक्ती फार्म हाऊसच्या मागच्या भागाला जाताना दिसली. ओ बापरे, आमच्या अंगाला एकदम सर्रकन काढा आला. आम्ही घाबरलो, कारण फार्म हाऊसच्या मागे सुद्धा एक दरवाजा होता, तो उघडा तर राहिला नाही. आणि तो जर व्यक्ती मध्ये घुसला तर बापरे, काय करायचं आता आमची हिंमत झाली नाही मागे जाण्याची, की आता आम्ही संपूर्ण फेऱ्या मारल्या त्या, तर त्यावेळेला ते व्यक्ती दिसली नव्हती ना. आता दिसला ना, आम्ही 2च जण. बापरे, आम्हाला कापरे भरले. जोरात दमदार पावले चालण्याचा आवाज येत होता. व मोठ्याने गुरगुरण्याचा आवाज पण आला. कोण असेल, आसू तर नाही आले. आम्ही घाबरलो. उरलेली भाजी व पोळ्या भात सर्व साहित्य पिशव्या उशिरच पडलेल्या होत्या. पण लपवलेली भाजी घ्यायला आता कोण जाणार. उशिरचे फटकन उचलून आपण पडून जाऊ कुलूप लावून. आमची हिंमत होत नव्हती. मागील दार उघड असेल तर बापरे, आधीचे दार बंद करायला पाहिजे, मग पुढच्या दाराला कुलूप लावू. आता आम्ही जातला घाबरत होतो. आता सर्व लाईट व दार बंद करायचे होते, दार बंद करायचे होते. मागचं दार उघडाय का काय ते बघायचं होतं. आता आमच्या दोघांची हिंमत होत नव्हती. आम्ही आजूबाजूला पाहिलं,
अगदी आता कोणी येईल तर बरं येईल, पण का नाही येणार. घड्याळात पाहिलं, बापरे 12 वाजले होते. बापरे 12 वाजले. आणि ती धिप्पाड आकृती. माणूस होता का राक्षस होता? केवढा मोठा धिप्पाड माणूस होता. बापरे अगदी आम्ही अशी कुठे रांग शकत होतो आणि मळ्यातून तो आला आणि मागच्या भागाला गेला. आम्ही प्रत्यक्ष बघितलं. बापरे काय असेल तो, चोर नसेल, पण चोर बी एवढा धिप्पाड नसतो. काजूच्या शेतातला कोणी असेल पारेकरी वगैरे, पण एवढं कसं शक्य. आता आम्हाला जीव घाबरला. आता फार्म हाऊसमध्ये घसायचं कसं आम्हाला. अरे मागचा दरवाजा उघडा असेल, तो जर मध्ये घुसला असेल तर. तेवढ्यात मध्ये घरात काहीतरी भांड्यांचा वगैरे आवाज यायला लागला. आणि बापरे काय करायचं. अरे बापरे घुसला मध्ये, जायचं काय का घरी पडून जायचं. पण नाही, मग आम्ही भाजी लपवलेली होती ना, ती न्यायची होती. ओसरीवरती उरलेली भाजी होती, ती न्यायची होती. काय करायचं. मग आम्ही दोघांनी विचार केला की चला हिंमत करून पुढे जाऊ. मग आम्ही काठी उचलल्या. तिथं बाहेर काठ्या होत्याच. दोघांनी काठी उचलली आणि हळू चोर पावलांनी मध्ये गेलो. चपला वगैरे ओसरीतच होत्या. आता शेतात सगळीकडे एकदम शांतता होती. रातकिळ्यांचा आवाज येत होता. आम्हाला एकदम भीती वाटायला लागली होती. आता आजूबाजूला कुठल्या शेतात फार्म हाऊस नव्हती, एक माणूसही नव्हता. कुणाची मदत घेणार. जोरात आरोड्या मारल्या तरी मदतीला तिथं कोण येणार होतं. काहीच उपयोग होणार नाही. उलट जो कोणी आम्हाला फार्म हाऊसच्या मागे जाताना काळीभोर धिप्पाड देहाचा भूत होता की सैतान माहीत नाही, तो जर बाहेर आला तर आपण कुठे पळणार. आता आम्हाला समजलं की दिवसा शेतात राहायला कधीच भीती वाटली नाही. तिथं कोणी नसलं तरी, पण रात्रीची वेळ, चांदणी रात्र, बापरे. मामा हिंमत केली. आपण मागील दार पुढील दार बंद केल्याशिवाय फार्म हाऊसचे सर्व लाईट बंद करूनच मग फार्म हाऊसला कुलूप लावूनच जायचे, नाहीतर मामा काय म्हणतील. मग आम्ही बाहेर चपला वगैरे काढलेली होत्या ओसरीवरती. आवाज न करता मध्ये घुसलो. हातात काठ्या होत्या. बैठक खोली होती, मोठी होती. तिथे कोणीच नव्हते. घर लाईट चालू होती. सर मागच्या स्वयंपाक खोलीत गेलो, तिथे पण कोणीच नाही. पण अचानक आम्ही दचकलो. बाकीच्या 3 रूम होत्या त्या खालीच होत्या. शेताची अवजारे फक्त होती, पण त्यातून कोणीतरी जोरात आणि कोणीतरी जोरात जेवण करतो आहे. तोंडाचा आवाज, उसासे टाकण्याचा आवाज येत होता. आम्हाला धडकी बोलली. मग चोर पावलाने आम्ही एक रूम पाहिले, काहीच नाही, कोणीच नाही. फार्म हाऊसचा मागील दरवाजा होता, तो मात्र स्वतः उघडा होता. आम्ही पटकन तो बंद केला, कडी कोंडा लावला. आवाज न करता, कारण आम्हाला भीतीच होती की कोणीतरी घरात घुसून जेवण करतो आहे. दुसऱ्या खोलीत पण उघडी होती, दुसरी खोली पण उघडी होती, तिथं पण कोणीच नाही. आता राहिली 3री खोली. त्याचा दरवाजा आम्हीच लावला होता, कारण त्यात आम्ही मटणाची भाजी, पोळ्या, भात लपवलेला होता. बापरे, त्याची बाहेरची कडी उघडी होती आणि दरवाजा फक्त लोटलेला होता. बापरे, आम्ही समजलो कोणीतरी चोर आहे व आतून दरवाजा बंद करून आपला ठेवलेल्या मटणावर ताव मारत आहे. मग आम्ही हातात काट्या सरसवला. जो शिंते केवढा का धिप्पाड चोर असेल, आपल्या हातात काट्या घाबरायचे नाही. कोणी बघू तर खरी, पण तरी पण आम्ही घाबरत तसं होतोच म्हणा. आता मधून जेवण करण्याचे जोरजोरात आवाज येत होता. आता दरवाजा दरवाजा ठोठवायचा किंवा दरवाजी कडी वाजवायची असं पण आम्हाला हिंमत झाली नाही, कारण कोणी काय हळूच बघायचं. मग आम्ही हळूच दार लोटली. आम्ही दरवाजातून हात पाहिले. घरात मंद लाईट चालू होता 60 पॉवरचा. दरवाजा उघडला आणि आम्ही समोर बघितलं. बापरे, आमच्या पायाखालची जमीनच सरकली. अंगाला थरकाप भरला. एकदम अंगाला काटे आले. बापरे, कोण्या. समोर आम्ही लपवलेलं सर्व भांडी उघडून भाजीवर ती व्यक्ती ताव मारत होती. आमची दात खिळत बसली. बापरे, केवढा धिप्पाड माणूस हा. आणि मामांनी जे ताट ठेवलं होतं नैवेद्याचं, ते ताट समोर होतं त्याच्या, आणि त्या ताटात तो वाढत मस्त खात होता ते. बापरे, ताट्याने तो आणलं करून बांधवऱ्याला ताट कसं सापडला आणि तो ताट घेऊन इथं कसा आला. बापरे. आता आम्ही हळूच दरवाजा उघडला होता, पण काय कुणास ठाऊक त्याने कान तेजस्वी त्याने फटकन आमच्याकडे बघितलं व एकदम हसला बेसूर. बापरे. पण तो हसला त्यावेळेला खुशीतच हसला. तो त्याच्या मोठ्याला मिशा होतो आणि तोंड बापरे लाल भडक मोठाले सोडे. हो बापरे. आणि डोक्यावरती 2 शिंग, केस दाट काळे बोर केस,
पूर्ण अंग केसाळ होतं त्याचं. अंगावरती काहीच नव्हते. गळ्यामध्ये एक मोठा काहीतरी सोन्यासारखं चमकत होतं, असं सोन्यासारखं मोठं कडं होतं आणि ते चमकत होतं. बापरे, कोणी हा? राक्षस तर नाही. डोक्यावरती शिंग आहेत का? शिंग घातलेला मुकुट त्याने घालून घेतलेला रात्रीच्या वेळेला लोकांना घाबरवण्यासाठी. पण बापरे, त्याची उंची, तो बसलेला होता तरी खूप उंच होता आणि एकदम स्ट्रॉंग. कमरेभोवती फक्त काहीतरी असं गुंडवलेलं होतं रंगीत. आम्हाला वाटलं नक्की जे मृगचर्म असेल. बापरे, असं काहीतरी वस्त्रासारखं दिसलं, फक्त कमरेभोवती गुंडवलेला. मस्त तो तामाच होता आणि आमच्याकडे बघून परत हसला, डोळे वटारले. आता त्याचे डोळे मोठा पुरे डोळे, लाल भडक जीभ, सुळे. आम्हाला काय करावं समजत नव्हतं. आमचे पाय जमिनीला चिटकले होते. आम्हाला हालता बी येत नव्हतं. आम्ही दोघं दरवाजातून त्याच्याकडे असं डोळे भरून वाहत होतो, जसं काय आम्ही भीतीमुळे पुतळे झालो होतो दगडाचे. आणि ते एकसारखं त्याच्याकडे बघत होतो. तो म्हणाला, त्याचा स्पष्ट आणि मोठा आवाज होता, बाळांनो आत या. काय फर्स्ट क्लास भाजी बनवला आहे हो तुमच्या मामांनी. मी आयुष्यात इतकी चांगली मटणाची भाजी पहिल्यांदाच खात आहे. घाबरू नका, मध्ये या. बापरे, आम्ही एकदम घाबरलो. बापरे, हा डायरेक्ट म्हणतोय मामांनी मस्त बनवलेली. आणि याला कसे समजले मामाने मटण शिजवले? चांगला दरदरून घाम सुटला, कापरे भरले. तो राक्षस होता, आम्हाला पूर्ण खात्री झाली. त्याच्या शिंगांकडे व मोठ्याल्या सुळ्यांकडे पण आम्ही दोघे एकदम घाबरलो. काय करायचं तेवढ्यात तो म्हणाला, बाळांनो घाबरू नका, तुमचे मामा खूप चांगले आहेत. रोज मला बांधावरती नैवेद्य दाखवल्याशिवाय राहत नाही. रात्रीच्या वेळेला मुक्कामी असले तरी ते नैवेद्य देतात. पण तो साधा नैवेद्य असतो तर तो मी आवडीने खातो. आणि तुमच्या मामांच्या शेताचं मात्र रात्री मी राखण करतो. मला याची आवश्यकता नाही, परंतु प्रेमाने दिलेलं मात्र मी मोठ्या आनंदाने खातो. तुमचे मामा खूप चांगले आहेत. मी तुमच्या मामांवरती खूप प्रसन्न आहे मी तुमच्या मामांवरती. आणि आज मटणाची भाजी, बापरे काय चविष्ट. मामांना सांगा असं नेहमीच अमावस्या पौर्णिमेला तरी मटणाचं नैवेद्य मला देत जा, मला तेवढंच बरं वाटेल. बापरे, काय म्हणतो या? आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, काय समजत नव्हतं काय करू. आम्ही दरवाजातच उभे होतो. मग तो म्हणाला, घाबरू नका, मध्ये या. आता मध्ये जायची आमची काय हिंमत. आणि तो हसू लागला आणि मस्तपैकी मटणावरती ताव मारत खाली मान घालून फटाफट जेवण करत होता. बापरे, काय करायचं. मग आम्ही एकमेकांना पाहिलं. आम्हाला वाटलं नाही, हा मनुष्य नाही, केवढा मोठा धिप्पाडाने असं म्हणतोय. मामांवरती खुश येतो, कमाली. बस आम्ही एकदम घाबरलो, मागे सरकलो आणि एकदम बाहेर पडत आलो. बापरे, राक्षस येतो. बाहेर आलो, धापाटाकेत तर कापत होता आमच्या. माझे भाऊ म्हणाला, अरे आपण एकदा शेकू तर थोडंसं अंग शेकू. पण कुणाची हिंमत नाही. पण आम्ही इतके घाबरलो होतो. आम्ही बाहेर आलो, शेकोडी तशीच पेटलेली होती आणि आमची चपला बी तिथंच. आम्ही जे पिशव्यात उरलेलं भाजी वगैरे डबे होते, पोळ्या होत्या, भात होतं, ते संपूर्ण सामान वस्तीवर ठेवलेला तर पिशव्या भरत तो तिथंच राहू दिला. आम्हाला ते उचलायचे भांडणी, पायात चप्पल घालायचे भांडणी. आम्ही बाहेर पळालो. बस पटकन आमची बाईक काढली, पटकन गाडी सुरू केली. दोघंजण बसलो आणि तसं भिन्नाट वेगाने घरी आलो. घरी येताबरोबर आम्ही पाहिलं, घरी पोचलो. मिळवणे व्यवस्थित आलं. दोघं मिळवणे डाराडूर झोपले होते, घोरत होते ते मस्त. आम्ही घरच्या लोकांना सांगितलं, बापरे भयानक आहे, काहीतरी कोणतरी राक्षसारखा मनुष्य तो आलेला आहे मामांच्या शेतात, आमच्या मटणावर ताव मारतोय. घराला पटकन जाऊन मामांना सांगा. आम्ही लगेच मामाच्या घर पुढच्या गल्लीतच होतो. आम्ही गेलो, मामांकडे गेलो. मामा जागीच होते. त्यानं मी केव्हाची वाट बघतोय, काय मग वारलेलं का उरलेलं सर्व भाजी पोळ्या वगैरे. आम्ही म्हणलं, हो मामा कसं काय, हो एक राक्षस आलेला आहे आणि तो तुमच्या फार्म हाऊसमध्ये बसलेला, तो मस्त आपल्या मटणाच्या भाजीवरती ताव मारतोय. मामानं, छे कसं शक्य आहे. आम्ही सांगितलं, हो खरंच आहे. मामानं, अरे आम्ही बिअर पिलो, माझे भाज्यबाई दारू पिले, आम्हाला चढली नाही, आणि तुम्हाला एवढी कशी का चढली. आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही बऱ्याचदा तर शेतात संध्याकाळी आलं, रात्रीसुद्धा माझ्यासोबत आले ना वापस आले, एवढे घाबरले नव्हते. नाही शक्यच नाही.
आम्ही खूप सांगितलं मामांना की मामा, मग मामा म्हणाले, अरे आजूबाजूच्या शेतामध्ये पारीकरी असतात, एखादा मनुष्य आला असेल आणि तुम्हाला तो मटणाच्या वासाने तो आला असेल आणि तू जेवण करत असेल. आम्ही म्हणालो, हो मग तो आला होता तर मग आपल्याजवळ मागायला पाहिजे नव्हतं ना. अगोदर मी तर तो त्याच्या सासूला लागला होता, मग आपल्याजवळ कसं का मागितलं नाही. हो मामाने, जाऊ द्या काही विचार करू नका, आपण सकाळीच जाऊ शेतात, बघू काय करायचं. झालं. मग आम्ही तसंच वापस आलो. आम्हाला रात्रभर झोप आली नाही. सकाळी 6 वाजता उठलो, मामांकडे गेलो. मामा मामा चला लवकर शेतात, काय ते बघा. मग मामा आम्ही लगेच 2 मोटरसायकल निघालो. शेतात पोचलो, लाईट चालूच होते. पुढच्या दरवाजा स्वतः उघडा. आम्ही उशिरून आलो. आमच्या चपला जिथल्या तिथं होत्या, परत पिशव्या गेल्या कुठं. मध्ये घुसायची हिंमत होत नव्हती. मामा मध्ये घुसले, आम्ही मध्ये घुसलो. मामाच्या पाठीमागे घाबरत घाबरत, मामाने घाबरू नका, दिवस उजाडलेला आहे, जो कोणी असेल तो निघून गेला असेल किंवा तुम्ही एकटेच होते ना शेतात, त्यामुळे तुम्ही घाबरले असाल आणि मग घाबरून तुम्हाला बाद झाला असेल म्हणून पळून आले. झालं. बघलं स्वयंपाक खोलीत काहीच नव्हतं. आमच्या पिशव्या गायब होत्या. आणि ज्या खोलीमध्ये अशी ते मामाने सर्व खोल्या पाहिल्या, काही नाही. मागचा दरवाजा आपण उघडा होता. कमाल आहे. मग ज्या खोलीत तू जेवण करत होती तिथं पाहिलं, तिथं संपूर्ण भांडे होतं आणि संपूर्ण भांडे धुवून ठेवलेलं, ते ताटसुद्धा धुवून ठेवलेलं होतं. बापरे. मामानं मी सांगितलं ना, शेजारच्या आजूबाजूच्या कुणीतरी मनुष्य आला, त्याने जेवण केलं, भांडे वगैरे धुवून तो निघून गेलेला आहे आणि तुम्हाला भीतीमुळे तो राक्षस वाटला, काहीतरीच काय. बस मग आम्ही एक डबे पाहिला. आम्ही फटाफट डबे उघडले, संपूर्ण डबे खाली. बापरे, सर्व खाऊन गेलो. आम्ही जे उरलेलं डब्यात भरलं होतं घरी आणण्यासाठी, ते सुद्धा गायब. म्हणजे एकही कण नव्हता. ना मटणाचं भाजी होती, ना भात होता, ना पोळ्या होता, कांदे लिंबू सर्व संपलेले. बापरे, गेले कुठे, त्याने खाऊन टाकले. मामा म्हणाल, नाही 2-4 लोक आले असे ना, ते जेवण करून गेले. एवढं किती उरलं होतं. आम्ही सांगितलं भरपूर उरलं होतं मामा. अरे हो. मग जाऊ द्या, चला आवरा सर्व भांडे वगैरे. आम्ही आवरले, पिशव्यात भरले. पण एक कढीचा डबा होता लहानसा, आणि तो आम्हाला वाटलं त्याच्यात काही आहे का उघड. तेवढं मामांनी तो उघडला. बघतो एकदम त्याची, अरे बापरे हे काय. आम्ही पाहिलं, बापरे, कढीच्या डब्यात सुवर्ण मोहरा फुल भरलेला. हो बापरे. मामा म्हणाले, अरे खरंच भाजबुवा, तुम्ही बरोबर सांगितलं, तो राक्षसच होता. तो खुश झाला आणि त्याने मला सुवर्ण मोहरा दिला. एखादा माणूस असता, कोणी असता, भूत असता, तो कशाला देईल. नक्कीच राक्षस होता. आम्ही सांगितलं, मामा हो, तो म्हणाला की मामा 2 टाईम नैवेद्य देतो, मामाला सांगा दर अमावस्या पौर्णिमेला मला मटणाचा नैवेद्य द्यायचा, तो सुद्धा रात्री. बापरे मामा, तुमचा तर फायदाच होईल खूप, तो नेहमी देईल. मामा म्हणाला, अरे बापा, नेहमी देऊ का नको देऊ, आजच एवढं दिलेलं आहे, काय आवश्यकता आहे. बापरे, आम्ही विचार करलो की कंजूस मामांना एकदम धनलाभ. पण मामाने एक चांगलं काम केलं, तो ते नेहमी नैवेद्य ठेवायचे. म्हणून तो कोण होता काय माहिती, राक्षस होता, शैतान होता, भूत होता, काय कामाला काही समजलं नाही. फक्त शिंग होते म्हणून आम्ही त्याला राक्षस म्हणत होतो. झालं. मामाने तो फटकन कळीचा डबा त्यांच्या ताब्यात घेतला. फटाफट आम्ही सर्व लाईट बंद केलं, फार्म हाऊस बंद केलं, कुलूप लावला आणि सीधं घरी आलो. मामांच्याच घरी डायरेक्ट. आम्ही सांगितलं, मामा हे जे मिळालं तर आम्हाला पण थोडं. अरे तुम्हाला कशाला पाहिजे ना. अरे त्या भूताने मला दिलेलं आहे, जो कोणी असेल तो भूत राक्षस, तुम्हाला मी कसं काय देऊ. हां, काही चिंता करू नका. हे बघा, तुम्हाला काय खायचं प्यायचं मनसोक्त का, पार्ट्या पाहिजे पार्ट्या घ्या, पण असं सोनं नाणं काही मागायचं नाही. तू कालच शिकता तुम्ही, असं सोन्या चांदीच्या मोहात पडायचं नाही. बापरे, आम्ही हवा कोण मामाकडे पाहतो. मामाने ते मोजलं, 3 किलो सोन्याच्या मोहरा होत्या. हो बापरे. आम्ही एकमेकांना पाहतो. आम्ही घरी आलो, आमच्या मेवण्यांना यांना सर्वांना सांगितलं. सर्वांना मग मामांच्या घरी आले. मामा धन लाभ. हो मामानं चूप बसा, मी लपवलेलं आहे ते, कोणा सांगू नका, पोलिसांना माहिती पडलं तर सर्व घेऊन जातील, मग मला काय मिळेल. झालं. मग आमचे मेवण्यांचे अजून 5-6 दिवस मुक्काम होता. मग मामाने 2 टाईम सर्वांना जेवण खावण पार्ट्यानं खूप खर्च केला. मामाचे वैशिष्ट्य होतं की कंजूसपणा करायचा, खाण्यापिण्यावर मात्र नाही, भरपूर खाऊ घालायचा, पण कुणाला 1 पैसा द्यायचे नाही, कधी काहीच नाही. बापरे, आम्ही आश्चर्यचकित झालो. कंजूस मामा होते, पण त्यांच्या चांगल्या सवयीचा त्यांना फायदा झाला होता. बस त्या दिवसानंतर मामांची अजून भरभराट झाली. मामा मात्र रोज नैवेद्य बांधत ठेवायचेच आणि अमावस्या पौर्णिमेला न चुकता रात्री मटणाचं, कधी मटण, कधी मच्छी, कधी कोंबडी, बस असं नैवेद्य घरून बनवायची, तिथं जाऊन ठेवून यायचे.
आम्ही विचार करत होतो, काय सांगता तो राक्षस पुन्हा मामांना भेटला असेल, मामांना पुन्हा तो धन देत नसेल. कमाल आहे, जाऊ द्या, असो काही असो, आज मामा खूप श्रीमंत आहे. पण ते सोडतच नाही, एवढा धन लागून सुद्धा. हां, खाणं पिणं पार्ट्या मात्र नेहमी आता मनसोक्तपणे आमच्या चालू असतात. मामांना सांगितलं आपण रात्री पार्टी करतो, नाही ते राक्षस येऊन येईल, भूत येईल, तुम्ही घाबरून जाल. नाही आता तर रात्री तिथं पार्टी करायचीच नाही, मी जातो ना एकटा, त्याला नैवेद्य देऊन येतो, तुम्ही कशाला चिंता करता. बापरे, काय करणार. बस आज मामा एकदम खुशीत आहे. आणि आज मामांची खूप भरभराट झाली. भूतांना भूत होतं, राक्षस होता, कोणी असो, पण मामांमुळे तो एकदम प्रसन्न झालेला आहे. पण मामा त्याला गोड नैवेद्य देता सर्व प्रकारचे 2 टाईम जो स्वयंपाक असेल तो नैवेद्य देतात. आणि पण अमावस्या पौर्णिमेला चुकून मटणाचं नैवेद्य देणारच, त्यांनी कधी त्याचा खंड पडू दिला नाही. आजही मामा खूप खुशीत आहे, खूप श्रीमंत झालेले आहेत, पण कंजूसपणा त्यांनी सोडला नाही. बरं तर मित्रांनो, आजपर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत गुड बाय.